तर मित्रांनो आता आपण PPF करायला आलो आहे नाशिकमध्ये. डिटेलिंग मास्टर म्हणून एक दुकान आहे, गॅरेज आहे त्याच्याकडं. तर आता आपली गाडी घेतली आहे त्यांनी आणि पहिलं वॉशिंग वगैरे केली आहे गाडी. आता त्यावर बघा ब्लॅक कलरवर स्क्रॅचेस वगैरे पडलेले आहेत माझ्या. तर त्याची सगळी रबिंग वगैरे होईल, स्क्रॅचेस काढले जातील आणि मग त्याच्यावर उद्या वगैरे PPF चढवलं जाईल. सो आता धुवून वगैरे झाली आहे गाडी. तर आता आपली गाडी आतमध्ये घेतली आहे आणि आता इथं रबिंग आणि पॉलिश होईल गाडीवर. आणि आत्ताचा ग्लॉस बघा गाडीचा. आणि PPF झाल्यावर आपण एक ग्लॉसचा व्हिडिओ बघू, एक सॅम्पल बघू कशी दिसते गाडी. तर मित्रांनो आपल्या गाडीला इथे एक स्क्रॅच आहे बघा, त्यानंतर इथे एक स्क्रॅच आहे, हा एक स्क्रॅच आहे इकडे, आणि इकडे थोडा पॅच आहे आणि इकडे एक स्क्रॅच आहे. त्यानंतर बोनेटवर एक स्क्रॅच आहे आणि थोडा पेंट निघाला आहे त्या साईडने गाडीचा. इकडं या बाजूला पेंट निघाला आहे त्या साईडला. आणि बाकी बोनेटवर एक स्क्रॅच आहे, बाकी स्क्रॅचेस नाही आहे तेवढे. सो आता त्यावर रबिंग पॉलिश, आता हे छोटे छोटे जे आहेत स्वर्ल मार्क्स हे निघून जातील रबिंग पॉलिशमध्ये आणि मग त्यावर प्रॉपर PPF चढवलं जाईल. पहिलं कलर करेक्शन केलं जाईल आणि मग PPF चढवण्यात येईल. हे बघा या साईडला नाही आहेत एवढे स्क्रॅचेस, फक्त इकडे एक स्क्रॅच पडला आहे आणि तो मला पण नाही माहिती कसा पडला आहे. हे बघा आणि इकडं हा पेंट निघालेला आहे, तुम्हाला इकडून दिसत असेल. इकडून पेंट ओगळमुळं निघून आलं आहे हा पेंट. तर आता कवरिंगचं काम चालू आहे पॉलिशसाठी ना रे. आणि PPFच्या वेळेस पण असंच राहणार ना कवर, का काढून टाकणार आहे? आणि हे जे डिटेलिंग मास्टर आहे त्याचे जे ओनर आहेत त्याचं नाव तेजस आहे, तो आता बाहेर गेला आहे आणि हे पोरं काम करतात त्याचं. PPF असेल किंवा सिरेमिक कोटिंग वगैरे. तर ही पण गाडी आली आहे PPFसाठी, इनोवा. तर असं कवरिंगचं काम चालू आहे आता पूर्ण आणि मग त्यानंतर रबिंग केली जाईल. तर ड्रायव्हर आम्हाला घ्यायला आलेला आहे. डिक्कीमध्ये जागा आहे का? हां काहीच नाही. माझ्या बॅगची चेन खराब झाली. गाडीमध्ये आहे का जागा? हेल्मेट काढू थांब. तर आज सेकंड डे आणि आज इनोवाचं PPF चालू आहे. अजून आपली गाडी घेतलेली नाही आहे. हे बघा हे लास्टचे टचअप आणि हे राहिलं आहे खालचं. ह्याची PPF झाली की आपली गाडी घेतील. आपली गाडी दाखवतो तुम्हाला, मग आपण घरी जाऊ. हे बघा इथे उभी आहे आपली गाडी. सो आपल्या गाडीचं PPF बाकी आहे. मग आता आपण काय करू, घरी जाऊया आणि 6-7 वाजता परत एक चक्कर मारू, तोपर्यंत चालू होऊन जाईल काम PPFचं. तर मग चला जाऊया आता घरी, म्हणजे नाशिकमध्ये. सगळे स्क्रॅच काढले. हां हा एक मोठा राहिला आहे, हे डीप कट्स आहेत म्हणून नाही गेले का रे? हा एक थोडा ते आले असतील आता काय माहिती कसे. 1 2 3 अरे काटा बिटा लागला असेल गाडी चालवताना. गाडी बोनेटच्या वरचं गेलं का? हाँ ये पूरा गया, थोड़ा इधर है बस, बाकी बहुत गया उस. तर बऱ्यापैकी स्क्रॅचेस काढलेत त्यांनी रबिंग वगैरे करून. आता गाडी PPF ला जाईल.
तर मित्रांनो आता आपण सकाळी सकाळी चाललो आहे गाडी बघायला आपली गॅरेजवर, कारण की PPF रात्री 12पर्यंत चालू होतं आपल्या गाडीचं. तर आता जाऊया शोरूमला तिथं म्हणजे गॅरेजला आणि बघूया गाडी आपली. तर नमस्कार मित्रांनो, आज तिसरा दिवस आहे PPFचा आणि म्हणजे लाईक PPF रात्री 12 वाजेपर्यंत काम चालू होतं. मी काय आलो नाही, मी घरीच होतो कारण की नाशिकमध्ये थंडी खूप होती. आणि आज आता आपण आलो आहे, तर तुम्हाला गाडी दाखवतो एकदा. हे बघा पूर्ण ग्लॉस आला आहे गाडीला आणि हे प्रॉपर PPFची कटिंग वगैरे करून लावण्यात आलं आहे. हे बघा इथंसुद्धा प्रॉपर टकिंग केलेलं आहे त्यांनी, म्हणजे कुठं असे थोडे थोडे छोटे छोटे बबल्स आहेत पण एवढे नाही आहेत. इकडं पण आहे चांगलं, इथं टकिंग केलेलं आहे प्रॉपर त्यांनी. त्या बाजूला आहे बघा, इथं तुम्हाला दिसत असेल, इथंसुद्धा टकिंग करण्यात आलं आहे प्रॉपर. आणि अशी दिसते आपली गाडी, प्रॉपर ग्लॉस आला आहे तिला एक वेगळाच. आणि हे सगळे हँडल्स वगैरे काढून त्यांनी फिटिंग केलेली आहे. वरती पण आहे, इकडं मिररला पण करण्यात आली आहे. आणि हे सुद्धा काढून इकडं सुद्धा प्रॉपर PPFची फिटिंग इथं करण्यात आली. दादा आहेत हे फारूक, ते आता फिटिंग करतायत. टेल लॅम्पची फिटिंग झाली इथं, त्या एक टेल लॅम्पची फिटिंग करणार होती. परत आप पॅनल पण फिट करतील आता. म्हणजे आता PPFचं काम झालं आहे, आता फिटिंग्स राहिले आहेत आणि थोडंफार जिथं जिथं पॅच राहिले आहेत PPFचे ते करण्यात येतील. आणि मग हे सगळे फिटिंग करण्यात येईल, हे पॅनल्स फिटिंग करण्यात येईल. आणि जिथं जिथं आपल्याला वाटतं टचअप द्यायचं आहे किंवा PPF राहिले तिथं PPF करण्यात येईल. बाकी तर सगळं झालेलं आहे आता. तर आता ही गाडी आहे आपली मित्रांनो, आणि आपण जे PPF यूज केले ते कॅमिओ कंपनीचं यूज केलं आहे. हे बघा हा रोल आहे कॅमिओ कंपनीचा. आणि तुम्हाला एकदा मी हे दाखवतो, चेकिंग करून दाखवतो PPFचं. तर आपल्याकडे आता हे सॅम्पल आहे. तर हे जे आहे ही जी साईज आहे बघा, ही एकदम मापात आहे, अशी आहे ट्रायंगलमध्ये. आता त्याला PPFचं कसं असतं, ते ओढलं आणि ते जेव्हा स्वतःच्या ओरिजिनल पोझिशनवर येतं ना, तर ते जेन्युइन असतं TPU. तर आता आम्ही ओढून दाखवतो तुम्हाला. शॉर्ट हे बघा, हे परत आपल्या ओरिजिनल फॉर्ममध्ये सरळ झालेलं आहे. कुठेही रिंकल नाही आहे त्याला किंवा काही नाही आहे, एकदम प्रॉपर पोझिशनमध्ये आलेलं आहे ते. तर अशी चेक करतात क्वालिटी PPFची. तर हे कॅमिओ PPF आहे, TPU आहे आपलं, सेल्फ हिलिंग आहे. जर सेल्फ हिलिंग म्हणजे ह्याच्यावर जो स्क्रॅच पडला आणि ही जर गाडी उन्हात गेली तर तो स्क्रॅच जो आहे तो गायब होऊन जातो डायरेक्ट ॲटोमॅटिक त्या गरमीमुळं, म्हणून ते स्क्रॅचेस दिसत नाहीत त्याच्यावर. सो कॅमिओ कंपनीचं PPF आपण वापरलं आहे आणि चांगली आहे ती कंपनीसुद्धा, चांगली इंटरनॅशनल कंपनी आहे आणि इम्पोर्टेड PPF आहे. तर मित्रांनो आता फायनल झालेली आहे आपली गाडी. हे बघा थोडंफार टकिंग करताना थोडं दिसतं ते पण मॅनेज होऊन जाईल नंतर. उन्हामध्ये वगैरे ते प्रॉपर सेट होऊन जाईल. आणि ग्लॉस बघा एकदा गाडीचा. आता हे तर आतमध्ये गॅरेजमध्ये गाडी, पण जेव्हा ती अजून बाहेर काढल्यावर अजून ग्लॉस तिचं उठून दिसेल. तिथं पण थोडंफार बाकी आहे, कारण की इथं टकिंग केलं जातं, हे खोललं नाही जात, पूर्ण मिसमॅच होऊन जातं ते सेटिंगच्या वेळेस. सो फक्त टकिंग केलं जातं. आणि अशा प्रकारे गाडी दिसते आपली, लुक आहे हा. आता वॉश आणि क्लिनिंग हुक केली जाईल गाडीची आणि त्यानंतर डिलेवरी भेटेल आपल्याला. रूफ रेल्स वगैरे पण बसवण्यात आले, हे पण फिटिंग केली आहे. हे पण काढलं होतं, क्लॅडिंगसुद्धा फिटिंग केलेली आहे. तर आता गाडी झाली आहे, बाहेर काढली आता गाडी. आणि PPF पण प्रॉपर झालेलं आहे गाडीवर. आता ते जे ओनर आहेत ते येतील आणि प्रॉपर गाडीची परत एकदा चेकिंग होईल. बबल्स वगैरे असतील तर ते काढले जाईल आणि त्यानंतर मग ती रेडी होईल डिलेवरीसाठी आपल्याला. तर अशी काही कंडिशन आहे आता गाडीची. तर आता आपण जाऊया, आता 1:30 वाजले, 3-3:30पर्यंत येऊया परत. तोपर्यंत भेटून जाईल गाडी आपल्याला. आता इंटेरियर क्लिनिंग पण होईल, गाडीच्या आतून क्लिनिंग वगैरे होईल गाडीची आणि मग डिलेवरी भेटेल आपल्याला. पेमेंट पण करायचं आहे आपल्याला.